विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणुकीची लगबग सध्या सुरू झालेली आहे। विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे। त्यामुळे नवीन निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। यापूर्वी सन 2020च्या निवडणुकीत 35,622 मतदार होते व 86.73% मतदान झाले होते। यावेळी मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार असल्याने अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहे। विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दरवेळेस नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत असते। 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांद्वारा पसंतीक्रम देण्यात येतो। मतदार नोंदणी करताना गठ्ठा अर्ज मान्य नसणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। हो, अमरावतीचे शिक्षक मतदारसंघासाठी आज निवडणूक आयोगाने कार्यक्रम पुढच्या वर्षासाठी जाहीर केलेला आहे आणि ह्यामध्ये जे फॉर्म नंबर 19 मध्ये सगळे जे शिक्षक आहे त्यांना फॉर्म नंबर 19 मध्ये ॲप्लिकेशन करायचे आमच्या सोकडे। तो ॲप्लिकेशन जे आहे तो 6 नोव्हेंबर 2025 पर्यंतची वेळ दिलेली आहे आणि तिचे नंतर त्यावर हरकती आणि सूचनाचा वेळ देण्यात आलेला आहे। 20 नोव्हेंबर 2025 ला आम्ही प्रारूप मतदार यादी तयार करणार आहे आणि तिची प्रसिद्धी जी आहे 25 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे। 25 नोव्हेंबर 2025 ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत त्यावर दावी व हरकती आमचे ऑफिसमध्ये, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सच्या ऑफिसमध्ये आणि सगळे SDOs यांची ऑफिसमध्ये स्वीकार केली जाणार आहे आणि तिचे नंतर तो दावे आणि हरकतीवर तिची हिअरिंग होईल आणि तिची निकाली काढली जाईल आणि निकाली झाल्यानंतर 25 डिसेंबर पर्यंत आम्ही परत मतदार यादी फायनल तयार करणार आहोत आणि अंतिम यादी जी आहे ती 30 डिसेंबर 2025 पर्यंत होतील। आता जरी ही यादी 30 डिसेंबर 2025 ला फायनल यादी आमची पब्लिश होणार आहे, तरी ही मतदारांना नंतर सुद्धा नोंद करता येते। जे नॉमिनेशनची डेट येणार आहे त्याच्या -10 डेज अगोदर पर्यंत जे मतदार आहे, जर कोणी सुटलेला असेल तर ते ह्यामध्ये नोंदणी करू शकतो। ह्यामध्ये जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे की जे सेकंडरी स्कूल्स किंवा त्यांच्यापेक्षा जास्त स्तरची जे शाळा आहे किंवा इन्स्टिट्यूशन्स आहे त्यामध्ये मागचे 6 वर्षामध्ये पैकी 3 वर्ष किमान ज्यांनी सर्व्हिस दिलेली असणारे जे शिक्षक आहे दे आर एलिजिबल फॉर दीज इलेक्शन्स टू बी रजिस्टर्ड ॲज वोटर्स। तर त्या सगळ्यांनी आता हे जे यादी आम्ही करतोय मतदार यादी तो नव्याने करत आहोत। म्हणजे अगोदर जर तुम्ही मागच्या वर्षी वोटर होतो तरी तुम्हाला नव्याने हे फॉर्म नंबर 19 भरावं लागेल। हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर जे काही एलिजिबल अध्यापक आहेत त्यांनी सगळ्यांनी हे फॉर्म नंबर 19 त्याच्या सोबत एक प्रमाणपत्र आहे, त्यांचे जे हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहे जिथे ते शिक्षण करतात तिथे तिकडचे जे HOD आहे त्यांनी तो त्यांच्या शिक्केने प्रमाणित करून ते दिली पाहिजे की हे आमच्याकडे शिक्षक आहेत आणि त्यांची कालावधी काय आहे। ते प्रेसमध्ये आम्ही ते दोन्ही प्रमाणपत्र आणि नमुना 19 ते प्रदर्शित केलेले आहे। आयोगाची वेबसाईटवर सुद्धा हा उपलब्ध आहे। तर त्याच्याशिवाय आम्ही सगळे जे HODs आहे त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी हे विनंती करू इच्छिते की आपल्याकडून जे योग्य शिक्षक आहे त्यांच्याही प्रमाणपत्र फक्त आम्हाला प्राप्त झाला पाहिजे। आणि जर असं कुठेही आढळून आलं की जिथे HOD ने
जे त्यांच्याकडे शिक्षक नव्हते किंवा एलिजिबल नव्हते त्यांनी ते प्रमाणित करून जर आमच्याकडे पाठवला आणि ते गोष्टी आढळून आली तर कायद्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध कार्यवाही आम्ही करण्यात येणार आहोत.